मित्रांनो नमस्कार. आपण आजपर्यंत भटक्या गायींनी प्लॅस्टिक गिळलेलं ऐकलं असेल. प्लॅस्टिक गिळतानाचे काही व्हिडिओ देखील पाहिले असतील. मात्र सोलापुरातील धोत्री गावामध्ये एका नागसापाने चक्क एक प्लॅस्टिकची पिशवी गिळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्या सापाला ती प्लॅस्टिकची पिशवी पचवता आली नाही आणि ती पिशवी सापाच्या गुदद्वाराच्या तोंडाजवळ अडकली असल्याचे सर्पमित्रांच्या लक्षात आलं. त्यांनी ती पिशवी अलगदपणे बाहेर ओढून काढून सापाची त्या त्रासातून मुक्तता केली. सापाने प्लॅस्टिक पिशवी का गिळली असावी? साप प्लॅस्टिक खातो का? सापांना प्लॅस्टिक पचतं का? असे अनेक प्रश्न या घटनेमुळे उभे राहिले आहेत. मी नागेश बिराजदार, सर्पमित्र. आज माझ्या मित्राच्या येथे शेतातील कोपीमध्ये एक स्पेक्टेकल कोब्रा प्लास्टिक गिळाल्याने विष्ठा करताना त्याला त्रास होत होता. ते सहकारी मित्र सर्पमित्र मल्लिकार्जुन हिरोळे आणि मी त्या ठिकाणी जाऊन त्याला व्यवस्थितरित्या रेस्क्यू केली आणि त्याला होत असलेले त्रास म्हणजे तो जो प्लास्टिक गिळला होता तो विष्ठ्यामध्ये अडकला होता, तर तो व्यवस्थितरित्या काढून त्या सापाला आता धोत्री येथील वनीकरणामध्ये रिलीज करत आहोत. जय हिंद. या घटनांमुळे वन्य प्राण्यांवर प्लॅस्टिक प्रदूषणाचा होणारा घातक परिणाम उघड झाला आहे. हे सर्व टाळायचे असेल तर प्लॅस्टिकचा वापर टाळला पाहिजे आणि प्लॅस्टिकच्या वस्तूंची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली गेली पाहिजे.